नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सगळ्यात प्रारंभी मला आपली क्षमा मागायची आहे, कारण गुरुवारचा जो एपिसोड आपला गेला, अश्रू नाही हसू आणा, हा जो एपिसोड होता त्यात मी एक कविता वापरली. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरून टाका. त्या कवितेचा कवी म्हणून मी कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांचा उल्लेख केला, पण ती माझी चूक झाली बोलण्याच्या अवधानात. म्हणजे पटकन बोलण्याच्या ओघात ते तसं बोललं गेलं. ती कविवर केशवसुतांची कविता आहे, अतिशय गाजलेली कविता आहे. माझ्याकडनं जी चूक झाली त्याच्याबद्दल मी आपली सर्वांची क्षमा मागते. ती चूक झाली याला एक कारण असंही आहे की विंदा करंदीकरांच्या एका कवितेच्या 4 ओळी ह्या त्याच आशयाच्या आहेत, पण त्या जरा वेगळ्या आहेत. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन निदानाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढुनी त्यावर भविष्य वाचा. आशय तोच आहे, कवी आणि कविता वेगवेगळ्या आहेत. माझ्याकडनं जी चूक झाली त्याच्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आता आजच्या विषयाकडे वळूया. कुठेतरी तो गुरुवारचा एपिसोड आणि आजचा विषय हा जवळचा आहे, कारण आज आपण अनाहत चक्र घेतो आहे. अनाहत चक्र जर ब्लॉक झालं तर काय काय शारीरिक आणि मानसिक समस्या होतात ते आपण आज बघणार आहोत. प्राथमिक माहिती तर आपली घेऊन झाली. ज्यांनी तो एपिसोड बघितला नसेल त्यांनी तो जाऊन बघावा. आता शारीरिक समस्या जर म्हटलं तर त्याचं जे स्थान आहे आपल्या हृदयाच्या जवळ आहे, त्याच्यामुळे हृदयविकार किंवा फुफ्फुसाच्या जवळ हृदय फुफ्फुस चेस्ट आपली जी कॅव्हिटी आहे तिथे आहे ते, त्याच्यामुळे हृदयाचा किंवा धडधड होणं, हृदयाशी संबंधित काहीतरी विकार होणं, श्वसन मार्गाशी संबंधित विकार होणं किंवा सतत त्याचा त्रास होणं, असे अनेक त्रास त्याच्यामुळे आपल्याला संभवू शकतात. आणि हृदयाचं काम आहे रक्ताभिसरण. रक्ताभिसरण जर अफेक्ट झालं तर पुढे मग आपल्याला रक्तदाब होणं किंवा पेशीपर्यंत पोषण आणि ऑक्सिजन नीट न पोचल्याने आपल्याला रोगप्रतिकार क्षमता आपली कमी होणं, हे असेही त्रास याच्यामुळे संभवतात. आणि मानसिक त्रास जे संभवतात त्यांची यादी तर खूप मोठी आहे, कारण अनाहत चक्र हे मी म्हटलं तसं प्रेम, करुणा, क्षमा, समजूतदारपणा अशा सगळ्या ज्या दैवी गोष्टी आहेत त्यांच्याशी आपलं नातं जोडतं किंवा त्या आपल्या ओपन होतात सगळ्या जेव्हा हे चक्र ओपन होतं तेव्हा. म्हणजेच ते जर ब्लॉक असेल तर त्याच्या अपोजिट घडत असणार. म्हणजे स्वार्थीपणा असणं, मत्सर असणं, दुसऱ्याचा दुस्वास करणं, कोणावरही विश्वास ठेवता न येणं, कोणावरही प्रेम करता न येणं, स्वतःला आणि इतरांना क्षमा करता न येणं. मग कोणतंही नातं जे असतं ते प्रेम आणि विश्वासावर उभं असतं. जिथे प्रेम आणि विश्वासच नाही, जिथे स्वार्थ आहे तिथे नाती जोडता येत नाही. मग ते नाही जोडता आलं की एकाकीपणा येतो. मग त्या एकाकीपणातून डिप्रेशन येतं. आपण सतत दुःखी राहतो. आपला आत्मविश्वास हळूहळू ढासळायला लागतो. हे सगळे त्रास जर अनाहत चक्र ब्लॉक झालं तर होतं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, हे सगळे जे मानसिक व्याधी आहेत या ज्यांचा मी आत्ता उल्लेख केला, हे सगळे जे मानसिक त्रास आहेत हे आपल्या व्यावसायिक आणि कौटुंबिक या दोन्ही जीवनांवर प्रभाव टाकतात. कौटुंबिक किंवा व्यावसायिक आपण कोणतीही नाती जोडू शकत नाही, कारण आपला कोणावर विश्वास नसतो, कोणाबद्दल आपल्याला आपुलकी नसते. आपण स्वार्थाने फक्त विचार करतो, दुस्वास करतो. त्यामुळे कोणतंही नातं जोडलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या जगण्यातला आनंदच हिरावला जातो. आपण करिअरमध्येही पुढे जाऊ शकत नाही, कारण आपले पाय ओढणारे अनेक शत्रू आपणच तयार करून ठेवतो. किंवा आपण कोणावर विश्वासच ठेवू शकत नसू तर ॲज अ टीम आपण काम नाही करू शकत. त्यामुळे आपल्याला जे काही टार्गेट्स दिलेले असतात ते आपण पूर्ण नाही करू शकत. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्यावसायिक नाती जोडावी लागतात. ते जेव्हा जमत नाही तेव्हा आपण कौटुंबिक किंवा व्यावसायिक अशा दोन्ही जीवनात मागे पडत जातो. आणि मग आपला आत्मविश्वास ढासळतो, आपण डिप्रेशनकडे जायला लागतो. असे अनेक त्रास त्याच्यातून होतात. चिडचिडेपणा वाढतो, स्वतःला दोष देण्याची, स्वतःची कीव करण्याची अशी वृत्ती वाढते. आणि ते जर व्हायला नको असेल तर आपल्याला अनाहत चक्रावर काम करायला पाहिजे. म्हणजेच अनाहत चक्र अनब्लॉक करायला पाहिजे किंवा ते पूर्ण क्षमतेने फिरेल याची व्यवस्था करायला पाहिजे. दुसरं असं आहे की ह्याचा जो वायू आहे तो प्राणवायू. अनाहत चक्र ब्लॉक झालं की तो प्राणवायू ज्या ताकदीने आपल्या शरीरभर फिरायला पाहिजे तोही फिरत नाही.
म्हणजे ऑक्सिजन जात नाही, त्यामुळे सतत थकवा येणं, मरगळ येणं हे सुद्धा आपल्या बाबतीत शक्य असतं. आणि हे जर त्रास हे करायचे असतील, आपल्याला दूर करायचे असतील, तर आपल्याला अनाहत चक्रावर काम करायला पाहिजे. मग कसं करायचं हे अनब्लॉक? तर त्याच्यासाठी खूप सारे उपाय आहेत. पण पहिलं मी जे गेल्या एपिसोडमध्ये सांगितलं की एक ह्याची ओळख अशी आहे की शिव आणि शक्तीचा संगम इथे होतो, प्रकृती आणि पुरुष यांचा संगम इथे येतो. शिव म्हणजे तेज, शक्ती म्हणजे शीतलता. त्यामुळे सूर्य आणि चंद्र नाडी या चक्राशी खूप घनिष्ठरित्या संबंधित आहेत. मग आपल्याही नाकपुड्यांमधनं सूर्य आणि चंद्र नाडी जात असतात आणि त्या जागृत करायच्या असतील तर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायला लागतो. मी स्ट्रेस मॅनेजमेंट ही जी माझी जी प्लेलिस्ट आहे ती उघडून जर बघितली तर त्यात सगळे प्राणायामाचे प्रकार घेतले, त्यात हाही घेतलेला आहे. त्यामुळे सूर्यनाडी चंद्रनाडी असं आपण हे करू शकतो, जागृत करू शकतो. त्याच्यासाठी किमान 10 मिनटं 15 मिनटं तरी रोज आपल्याला हा अनुलोम विलोम प्राणायाम करायला हवा. त्यालाच नाडी शोधन प्राणायाम असंही म्हणतात आणि तो प्रत्येकाने रोज करायला हवा. काही प्रॉब्लेम असू देत नाही तर नसू देत, कारण दोन्ही नाकपुड्या जेव्हा हे होतात तेव्हा आपण पूर्ण क्षमतेने श्वास भरून घेऊ शकतो. त्या दोन्ही कायम ओपन नसतात, त्याच्यामुळे हा प्राणायाम आपल्याला करायला हवा. त्याची सविस्तर माहिती नाडी शोधन प्राणायाम मी जो घेतला आहे तो स्ट्रेस मॅनेजमेंटच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सापडेल, तिथे आपण बघू शकता. आत्ता त्याच्यात वेळ घालवत नाही. त्यामुळे नाडी शोधन प्राणायाम हा ह्याच्यासाठीचा पहिला उपाय आहे. दुसरा जो उपाय आहे तो स्तोत्र, मंत्र, ओंकार, हे सगळे जे मी आधी घेतलेले एपिसोड्स आहेत ते बघावेत. तसं कोणतंही स्तोत्र, ओंकाराचा जप, बीजमंत्राचा जप हे तर तुम्ही करायला पाहिजे. जर दीक्षा घेतली असेल तर तुम्ही त्या दीक्षेचा जप, दीक्षा मंत्राचा जप करा. नाहीतर ह्या चक्राचा जो मंत्र आहे बीजमंत्र त्याचा जप करा. ते बीजमंत्राचं ध्यान कसं करायचं ते मी पुढे घेईन. तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे अजपा जप. आपण दैवी ह्याच्याशी संबंध इथपासून या चक्रापासून वरती आपण जोडतोय, त्याच्यामुळे आपल्याला आपल्यातलं जे सात्विकता आहे, आपल्यातली जी आध्यात्मिकता आहे तिला बळ द्यायचं आहे. आपल्या कुंडलिनीचा प्रवाह आपल्याला वरच्या दिशेने व्हायला हवा आहे. त्याच्यासाठी अजपा जप. अजपा जप म्हणजे काय तर आपल्या जाणीवसुद्धा नसताना सुद्धा जो जप होत राहतो तो म्हणजे अजपा जप. तो आपल्या श्वासाबरोबर इतका एकाग्र होतो की तो आपल्या पेशीपर्यंत जाऊन पोचतो. त्यामुळे नोईंगली म्हणजे मी इतर काहीतरी काम करत असेल तरी माझ्या बॅक ऑफ द माइंड तो जप सतत चालू असतो. त्याला म्हणायचं अजपा जप, की जो जाणीवपूर्वक केला जात नाही पण जो आपल्या श्वासाबरोबर चालूच राहतो तो आहे तो अजपा जप. मी म्हटलं तसं तुमच्या आराध्य दैवताचा करा, तुम्ही जर दीक्षा घेतली असेल तर त्या मंत्राचा करा, काही नसेल तर ह्या बीजमंत्राचा करा, पण तो अजपा जप याला फार उपयोगी पडतो. याच्यासाठी आणखी एक उपाय असा आहे ग्रॅटिट्यूड जर्नल. हल्ली जर्नलिंगवर वगैरे पण क्लासेस होतात, तुम्ही बघितलं असेल. त्याचं कारण असं की आपण विचार करतो तेव्हा अनेकदा चुकीचा विचार करतो. आपण लिहायला जेव्हा बसतो तेव्हा तो आपण विचारपूर्वक लिहितो आणि त्याच्यामुळे आपल्याला समग्र त्याचं जे चित्र आहे ते क्लिअर व्हायला लागतं आणि मग आपण कोणत्या तरी आढ्यांना, कोणत्या तरी ग्रहांना बळी नाही पडत. हा ह्याच्यासाठी खूप चांगला उपाय आहे. मी म्हटलं तसं की हे चक्र ब्लॉक झालं तर आपलं प्रेम, विश्वास हे सगळं ह्याच्याशी आपलं नातंच तुटतं. कृतज्ञता, आपण सतत वाईट विचार करतो की आकस असतो, मत्सर असतो, स्वार्थ असतो, चिडचिडेपण असतं, अविश्वास असतो. या सगळ्यांशी आपण नातं जोडलेलं असतं जेव्हा हे चक्र ब्लॉक होतं तेव्हा. मग हे जर दूर करायचं असेल तर आपल्याला पुन्हा त्यांच्याशी, त्या जे दैवी गुण आहेत त्यांच्याशी नातं जोडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जर्नलिंग किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल हा अतिशय चांगला उपाय आहे. मराठीत त्याला कृतज्ञता वही असं म्हणता येईल. करायचं एवढंच की रोज रात्री झोपताना, म्हणजे हे चक्र ब्लॉक असू दे नाही तर नसू दे, प्रत्येकाने हा उपाय करायला हवा असं मला वाटतं. मी करून बघितला, छान उपयोग होतो याचा. कृतज्ञता मी जे जे तुम्हाला सांगते ते सगळं मी आधी माझ्यावर करून बघितलेलं आहे आणि मग त्याचा फायदा होतो असं मला वाटतं, तेव्हाच मी तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे मी सांगते त्याच्यावर डोळे झाक विश्वास ठेवून तुम्ही ते करू शकता. दिवसभराचा ही कसं लिहायची कृतज्ञता वही तर दिवसभराचा आढावा घ्यायचा रात्री झोपताना आणि मग दिवसभरात 3 अशा ज्या गोष्टी घडलेल्या असतील की ज्याच्याबद्दल आपल्या मनात कोणाबद्दल तरी कृतज्ञतेची भावना जागृत झाली असेल
किंवा जागृत व्हायला पाहिजे पण ती झाली नसेल, पण ते आपण विचार करताना आपल्याला जाणवतं. म्हणजे साधं मी ट्रेनमध्ये मी खूप थकले होते, उभी होते, कोणीतरी मला उठून बसायला जागा दिली, त्यांच्याविषयी मला कृतज्ञता वाटलीच पाहिजे. कोणीतरी मी भुकेली असताना मला काहीतरी खायला दिलं, कोणीतरी माझं एक कसलं तरी काम केलं, कोणीतरी मला काहीतरी असं केलं की ज्याने आनंद दिला. अशा दिवसभरात जर आपण विचार केला तर असंख्य गोष्टी आपल्याला आढळतात जर नीट विचार केला तर. आणि मग आपल्या मनात आपल्याला लक्षात येतं की आपल्या दुःखापेक्षा सुखाचं पारडं जास्त आहे. आपण श्रीमंत आहोत, आपण खूप माणसं जोडली आहेत, खूप माणसं आपल्याला मदत करतात, आणि ते झालं की आपली मानसिक स्थिती बदलायला मदत होते. त्याच्यामुळे ही कृतज्ञतावही रोज प्रत्येकाने लिहायला पाहिजे, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी. 3 गोष्टी फक्त लिहायच्या आहेत की आज मी कोणाविषयी माझ्या मनात कृतज्ञता वाटली किंवा मला वाटायला पाहिजे होती की मी त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे. ही ग्रॅटिट्यूड जर्नल किंवा कृतज्ञतावही हा ह्याच्यासाठीचा आणखी एक उपाय आहे. आता ह्याच्यासाठी ॲफर्मेशन्स आहेत, त्याच्यासाठी आसनं आहे, त्याच्यासाठी हस्तमुद्रा आहेत, बीजमंत्राचं ध्यान आहे. पण ते सगळंच या एपिसोडमध्ये घेतलं तर तो एपिसोड खूप मोठा होईल, त्यामुळे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ. अनाहत चक्राचा 4था सुद्धा एपिसोड होईल, त्या एपिसोडमध्ये आपण ते घेऊ. आता आजची टीप, अनेकांना किडनी स्टोनचा हल्ली त्रास होतो, तर जांभळाच्या रसामध्ये सैंधव मीठ घालून ते जर 3-4 दिवसात घेतलं तो रस, तर हा किडनी स्टोन विरघळून लघवी वाटे निघून जायला मदत होते आणि आपल्याला त्या यातनातनं मुक्ती मिळते. जर कोणाला हा त्रास होत असेल तर करून बघा, चांगला उपाय आहे आणि सोपा उपाय आहे. जांभळाचा रस तर सगळीकडे हल्ली मिळतो. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी, आणि चुकवू नये असं काही घेऊन दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे. ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या एपिसोडमध्ये मला आणखी एक सुचवावंसं वाटतं की आपलं युद्ध चालू आहे, आपले नागरिक आणि आपले सैनिक यांच्या रक्षणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि आपल्याला लवकरात लवकर विजय प्राप्त व्हावा यासाठी आपण देवाची प्रार्थना करूया, नातं जोडूया त्याच्याशी. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.